पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे। उद्या शुक्रवार 15 ऑगस्ट झेंडावंदन दिवशी सर्व शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिवस उघडणार। नवीन आलेल्या अपडेटनुसार शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट दुपारी 1 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्याचे आदेश मोदी साहेबांनी आता डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला दिले आहेत। पीक विम्याची वाट बघून शेतकरी थकले आहेत आणि फक्त पीक विमा आला अशा अफवा उठल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांना पीक विमा बँकेत मिळालाच नाही। जवळपास 90% शेतकऱ्यांना अजून पीक विमा अजिबात बँकेत मिळालाच नाही। त्यामुळे ही तक्रार जेव्हा मोदी सरकारला लक्षात आली तेव्हा त्यांनी डायरेक्ट राज्य सरकारला आता आदेश या ठिकाणी देऊन टाकले आहेत। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत उद्या दुपारी 1 वाजल्यापासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला आले आहेत आणि राज्य सरकारला हा आदेश त्या ठिकाणी मानावाच लागणार आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतात त्यांना त्यांच्या खात्यावरती तात्काळ पीक विमा जमा करण्यात येणार आहे। पीक विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या बघून शेतकरी वैतागले होते, परंतु पीक विमा काही केल्याने बँकेत यायला तयार नव्हता। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला आदेश मिळाले आहेत। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत उद्या शुक्रवार दुपारी 1 वाजल्यापासून शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। शुक्रवारी पहिला टप्पा यामध्ये आता घेण्यात येण्यात असल्याचं सांगण्यात आलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2022 मध्ये पीक विमा भरलेला होता आणि त्यांना पीक विमा मिळालेला नव्हता, आता तसेच 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा मिळाला त्या ठिकाणी भरला होता परंतु मिळाला नव्हता, तसेच 2024 चा पण पीक विमा त्यांनी भरून पण मिळाला नव्हता, अशा प्रकारे 3 वर्षाचा पीक विमा एकत्र त्या ठिकाणी बँकेत जमा करण्याचे आदेश आता डायरेक्ट मोदींनी राज्य सरकारला म्हणजेच देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांना दिले आहेत। त्यामुळे मोदींचा आदेश मुख्यमंत्र्यांना पाळावाच लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचं केंद्र सरकारच्या लक्षात आल्याने त्या ठिकाणी खडसावून आता राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे। आता केंद्र सरकारचा पीक विमा हा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा, राज्य सरकारचा पीक विमा हा नाही। केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी पीक विमा तुम्हाला आलेला आहे। आता शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये अजून पण काहींना मिळालेलं नाही, त्यामुळे शेतकरी वर्ग हा पूर्ण दुःखी होता आणि याचाच परिणाम येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये भाजप सरकारवर होऊ शकतो। याचाच विचार करून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये तात्काळ उद्या शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता हा पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, 2000 त्या ठिकाणी 21, 22, 23, 24 असं 2 ते 3 वर्षाचा त्या ठिकाणी पीक विमा तुम्हाला पीक विमा भरून पण बँकेत मिळाला नसेल आणि तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी खरोखर आनंदाची बातमी आली आहे। आता केंद्र सरकारचा पीक विमा असल्याने शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये तात्काळ जमा करण्याचे आदेश दिले आहेत। गेले आठवडा झालं शेतकऱ्यांना आज पीक विमा येईल उद्या पीक विमा येईल याच्या बातम्या पसरल्या होत्या, परंतु याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केलं होतं। परंतु शेतकऱ्यांना पीक विमा सोडण्याचे आदेश आता डायरेक्ट केंद्र सरकारने दिले आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या पिकांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। पहिलं पीक यामध्ये सांगण्यात आले, बघा तुमचं पीक त्या ठिकाणी कोणतं नोंदवलंय, कोणत्या पिकांची नुकसान झाली होती हे सुद्धा आता या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे इकडे लक्ष देऊन कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा यामध्ये पहिलं पीक सांगण्यात आलंय ते म्हणजे सोयाबीन। आता बघा सोयाबीन पिकाची तुमची 2022 ला 2023 ला किंवा 2024 ला या ठिकाणी तुमचं नुकसान झालं असेल आणि याचा जर पीक विमा तुम्ही भरला असेल तर तुम्हाला हा पीक विमा त्या ठिकाणी सोडण्यात येतोय। 2 नंबरचं पीक आहे कापूस। कापूस पिकाचे नुकसान झालं असेल आणि याचा पीक विमा तुम्ही भरला असेल तर तुम्हाला सुद्धा गोल्डन चान्स आहे। त्यानंतर बघा त्यानंतर बाजरी पीक आहे, कांदा पीक आहे, तूर आहे, त्यानंतर पुढचं पीक आहे मटकी, त्या ठिकाणी मूग, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भुईमूग, ज्वारी, त्यानंतर केळी, आंबा अशा जवळपास त्या ठिकाणी 40 प्रकारच्या पिकांना पीक विमा केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे आणि हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय आणि राज्य सरकारला याचा निधी देऊन पण आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती
पीक विमा न मिळाल्याने केंद्र सरकारचे कडक आदेश राज्य सरकारला आले आहेत। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत शुक्रवार दिनांक आता 15 ऑगस्ट दुपारी 1 वाजल्यापासून पीक विमा जमा करण्यात यावे अशी ऑर्डर आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पीक विमा तुम्ही भरला असेल तर तुमच्यासाठी खरोखर आनंदाची बातमी आहे। कसल्याही परिस्थितीत पीक विमा सोडण्याचे आदेश आले आहेत। राज्य सरकारला खडसावून केंद्र सरकारने सांगितलंय की आम्ही पीक विमा इकडून पाठवलाय, तुम्ही शेतकऱ्यांना पीक विमा बँकेत का जमा केला नाही असं विचारल्यानंतर राज्य सरकारने काही तांत्रिक अडचण असल्याचं कारण दिलं आहे। परंतु तुम्ही काहीही करा आणि पीक विमा शेतकऱ्यांना पटकन देऊन टाका असा आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला या ठिकाणी दिल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन अपडेट समोर आली आहे की आता उद्या दुपारी 1 वाजता म्हणजेच उद्या 15 ऑगस्ट आहे आणि याच मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात आता येणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे। आता बघा, पीक विमा 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्याचे आदेश तर मिळाले आहेत। आता त्या ठिकाणी पीक विमा हा केंद्र सरकारने सोडलाय, परंतु आता अनेक बँकेमध्ये आता हा पीक विमा त्या ठिकाणी जाणार नसल्याचं सांगितलंय। त्याचं कारण म्हणजे काही बँकांचा स्वतःचा IFSC कोड नाही आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका असतात, फक्त त्यामध्येच हा पीक विमा जमा करण्यात येतोय। त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का, आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता आपल्या राज्यामध्ये टोटल शेतकरी मित्रांनो 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील फक्त 6 जिल्ह्यामध्येच हा पीक विमा सोडला होता आणि तो पण 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तो पण सरसकट पीक विमा मिळालेला नव्हता। फक्त आणि फक्त अर्ध्या निम्म्या शेतकऱ्यांनाच पीक विमा बँकेच्या खात्यावरती मिळाला होता। त्यामुळे 36 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्येच पीक विमा आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला होता थोडाफार, परंतु 30 जिल्हे त्या ठिकाणी आता शेतकरी आहेत 30 जिल्ह्यातील आतुरतेने त्या ठिकाणी आता जसं पावसाचं चातक पक्षी जसा वाट बघतो तशा प्रकारे शेतकरी पीक विम्याची वाट बघू लागले होते। यामध्येच अनेक व्हिडिओ बातम्या त्या ठिकाणी पसरत होत्या, जसं की आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल अशा बातम्या पसरत होत्या। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठंतरी आज येतोय का पीक विमा, आता येतोय का मग येतोय, अनेक शेतकरी बँकेचं खातं चेक करत होते, परंतु शेतकऱ्यांना ठामपणे पीक विमा कधी मिळणार असं कोण सांगत नव्हतं। त्यावरती शेतकरी वर्ग नाराज होता। त्यामुळेच केंद्र सरकारच्या माध्यमातून आता राज्य सरकारला आदेश त्या ठिकाणी आले आहेत आणि तात्काळ पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। आता बघा, त्यामुळे शेतकरी वर्ग आता प्रचंड खुश होणार आहे, आनंदित होणार आहे। त्यामुळे उद्या शुक्रवार आहे 15 ऑगस्टच्या दुपारी 1 वाजल्यापासून पीक विमा वाटपाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आता ही मोठी अपडेट त्या ठिकाणी समोर आल्या। पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन बघा। आता सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार नसल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। कारण केंद्र सरकारने काही ठराविकच बँका यासाठी निवडल्या आहेत। कारण हा पीक विमा सर्वांनी लक्षात ठेवा, हा राज्य सरकारचा पीक विमा नाही आहे, हा केंद्र सरकारचा पीक विमा आहे। त्यामुळे याला फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच बँका चालतात। मग आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका नेमकं कोणकोणत्या आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले। कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकामध्येच DBTच्या माध्यमातून फास्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येत असतात। आता DBT म्हणजे काय शेतकरी मित्रांनो, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। आता या DBTचा एक नियम असतो की दिवसाला फक्त 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच पीक विमा जमा होत असतो। त्यामुळेच पहिल्या टप्प्यामध्ये उद्या आता 12 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आले आहेत। त्यामुळे नवीन 12 जिल्हे आहेत, कोणकोणते जिल्हे आहे तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारला केंद्र सरकारचे आदेश आल्याने हा पीक विमा शेतकऱ्यांना तर मिळणार आहे, हे तर आता कन्फर्म झालंय। परंतु आता त्या ठिकाणी असे पण शेतकरी आहेत ज्यांना पीक विमा मिळणार नाही असं सांगितलंय। आता नेमकं आता मोदी सरकारने कोणकोणती यादी आता त्या ठिकाणी सांगण्यात आल्या, कारण हा पीक विमा केंद्र सरकारचा आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही असं सुद्धा सांगण्यात आले। 2022, 2023, 2024 या 3 वर्षाचा पीक विमा हा आहे। त्यामुळे भरपूर मोठा पीक विमा आहे। आता हा पीक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही असं सांगितलंय। त्यामुळे या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे। बघा, 6 प्रकारचे शेतकरी अपात्र केले जाणार आहेत। बघा, ज्या शेतकऱ्यांनी मागील 5 वर्षांमध्ये चुकीच्या मार्गाने पीक विमा आतापर्यंत भरलेला होता, म्हणजेच
वेगवेगळ्या स्वरूपाचे त्या ठिकाणी शेतकरी आहेत। म्हणजे त्यांनी काय केलंय की शासनाची जमीन दाखवून, कॅनलची गायरान जमीन दाखवून वगैरे पीक विमा ज्यांनी भरलाय त्या शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळणार नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता असे पण काही शेतकरी आहेत ज्यांनी काय केले की त्यांची शेती सुद्धा नाही आणि त्या ठिकाणी खोटी कागदपत्र काढून सरकारचा पीक विमा घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने कागदपत्र काढून आता त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेची, त्या ठिकाणी डोंगराळ भाग अशा प्रकारची जमीन दाखवून त्या ठिकाणी पीक विमा घेतला असल्याचं सरकारच्या तपासणीस आता उघडकीस आलं आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सुद्धा बाहेर काढणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता मोठी अपडेट समोर येत आहे। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा पीक विमा या 7 बँकेमध्ये सोडणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट समोर आले आहे। तसेच या 7 बँकांना 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा आजच देण्यात आली आहे। त्यामुळे उद्याची तयारी शेतकरी मित्रांसाठी जोरदार सुरू आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक या 7 बँका निवडण्यात आल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला पीक विमा योजनेसाठी तुमचं बँकेचं पासबुक या 7 बँकापैकी कोणतेही असेल तर तुम्ही आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे, कारण याच बँका आता चालणार आहेत असं सांगितलंय। कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही बँका यामध्ये आहेत, तर काही बँका खाजगी असून पण खूप मोठ्या बँका आहेत ज्यावर त्या ठिकाणी सरकारचा खूप विश्वास आहे। शेतकऱ्यांनी पण खूप साऱ्या बँकामध्ये खाजगी असून पण बँक त्या ठिकाणी निवडले आहे। त्यामुळे आता पुढे सांगणार आहे की कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी सोडलेला आहे। कारण हा जो आदेश आहे तर तो डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून आले आहे। म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता हा आदेश दिला आहे। त्यामुळे 12 जिल्ह्यांची यादी कोणत्या आल्या तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा, गेले आठवड्यापासून शेतकरी वाट बघत होते, कारण त्या ठिकाणी बातम्या पण तशा येत होत्या की त्या ठिकाणी केंद्र सरकारचे कृषी मंत्री आता शिवराज सिंह चौहान यांनी पीक विमा सोडला अशा प्रकारच्या बातम्या होत्या आणि खरोखर पीक विमा सोडलेला सुद्धा आहे। परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी पीक विमा वाटण्यात आला नव्हता। परंतु आता उद्यापासून पीक विमा वाटणार अशी त्या ठिकाणी मोठी शक्यता वर्तवण्यात आल्या। आता बघा, त्या शेतकऱ्यांना 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार अशी मोठी अपडेट समोर येत आहे। काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये पीक विमा, काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये पीक विमा, तर काही शेतकऱ्यांना अगदी 35,000 रुपये देखील 3 वर्षाचा मिळून पीक विमा जमा करण्यात येतोय। पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय धुळे, दुसरा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय नांदेड, तिसरा जिल्हा उस्मानाबाद, त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा आहे बीड, 5 नंबरचा जिल्हा आहे जालना, 6 नंबरचा जिल्हा आहे गडचिरोली, त्यानंतर 7 नंबरचा लातूर, 8 नंबरचा जिल्हा सिंधुदुर्ग, 9 नंबरचा जिल्हा आहे रायगड, 10 नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी, 11 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि 12 नंबरचा जिल्हा आहे सोलापूर। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा जर यामध्ये नसेल तर तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही, कारण सरकारने 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटण्याचा कार्यक्रम ठेवण्याची शक्यता वर्तवल्या। त्यामुळे पहिला टप्पा उद्या वाटण्यात येतोय, दुसरा टप्पा, त्यानंतर तिसरा टप्पा, असं 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पैसे या ठिकाणी पीक विम्याचे वाटण्यात येईल असं सरकारच्या माध्यमातून याची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।